नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. बेसिक मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, डिटर्मिनंट टॉपिक आपला सुरू आहे. त्यावरती ऑलरेडी आपण 2-3 व्हिडिओ लेक्चर आपल्या ॲपमध्ये अपलोड सुद्धा केलेले आहेत. सुरुवातीला डिटर्मिनंट म्हणजे काय आणि डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा हे आपण स्टडी केलं. त्यामध्ये 2/2 आणि 3/3चा डिटर्मिनंट कसा सोडवायचा ते आपण बघितलं आणि त्याचे प्रश्न सुद्धा आपण सॉल्व्ह करून घेतलेत. जर 2/2 आणि 3/3चा डिटर्मिनंट काढा असा प्रश्न जर विचारला किंवा त्याची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यामध्ये असणारा अननोन असतो, जसं की x असेल, k असेल, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा, अशा पद्धतीचा जर का प्रश्न पडला तर त्याला 2 मार्काचे वेटेज असतं. हे आपण आधी डिस्कस केले. त्यानंतर डिटर्मिनंटच्या बेसिसवरती असणारा अतिशय महत्त्वाचा रूल क्रॅमर्स रूल. या क्रॅमर्स रूलचा वापर करून आपण सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करतो. सो ते पण आपण बघितलं. सो क्रॅमर्स रूलवरती जे प्रश्न पडतात ते 4 मार्काला विचारले जात असतात. या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. सो 4 मार्कांसाठी, कारण त्यामध्ये जवळजवळ आपल्याला 4 डिटर्मिनंट सोडवावे लागतात. सुरुवातीला आपण काय करतो, कॅपिटल डेल्टा कॅल्क्युलेट करतो. मग डेल्टा एक्स, डेल्टा वाय, डेल्टा झेड या सगळ्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करत असतो. सो 4 मार्काला क्रॅमर्स रूलवरती प्रश्न विचारले जात असतात. आता मित्रांनो, आपण इथं काय करणार आहोत लक्षात घ्या की या डिटर्मिनंटचा वापर करून जॉमेट्रीमधली जी एक कन्सेप्ट आहे की एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलचा एरिया जो असतो तो ट्रायंगलचा एरिया आपण फाइंड आउट करणार आहोत बाय युजिंग डिटर्मिनंट. लक्षात घ्या. सो हे डिटर्मिनंटचे अप्लिकेशन झाले. डिटर्मिनंटचा वापर करून तयार केलेला जो रूल आहे क्रॅमर्स रूल, लक्षात घ्या, त्याचा वापर करून आपण सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवतो. म्हणजे हे डिटर्मिनंटचं एक अप्लिकेशन झालं, बरोबर का नाही. आता इथं काय करतो आपण की आपल्याला एक ट्रायंगल बनवायचा आहे. तो ट्रायंगल कसा फॉर्म होतो ते सुद्धा आपण इथं डिस्कस करणार आणि त्या ट्रायंगलने जो काही आतमध्ये एरिया बनवलेला असेल तो एरिया आपण डिटर्मिनंटचा वापर करून शोधू शकतो किंवा फाइंड आउट करू शकतो. या टॉपिकला मित्रांनो 2 मार्काचे प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या. या टॉपिकवरती जर का आपल्याला प्रश्न आला की जर 3 पॉईंट दिलेले असतील आणि त्याचा 3 पॉईंटचा वापर करून जो ट्रायंगल बनेल त्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करा, तर यावरती 2 मार्काला प्रश्न बनत असतात. ते MSBTचे क्वेश्चन सुद्धा आपण इथं घेणारच आहोत. आधी ही कन्सेप्ट आपण समजून घेऊ की एरिया ऍक्च्युअली कसा फाइंड आउट करतात ट्रायंगलचा बाय युजिंग डिटर्मिनंट. मग लक्षात घ्या, सपोज आपल्याकडे 3 पॉईंट्स आहेत. सपोज आपल्याकडे 3 पॉईंट्स आहेत की P पॉईंट्स आहेत ज्याचे कोऑर्डिनेट आहेत x1 y1. ओके, x1 y1 P कोऑर्डिनेटचे P पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत. दुसरा पॉईंट आहे R, त्याचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत x2 y2. ओके, आणि आणखी एक पॉईंट घेऊया आपण Q. ओके, ज्याचे कोऑर्डिनेट आहेत x3 y3 किंवा तुम्ही असं करू शकता PQR और PRQ. लक्षात घ्या. सो हे 3 रॅन्डम पॉईंट आपल्याला दिलेत ज्यांचे रिस्पेक्टिव्ह कोऑर्डिनेट पण दिलेत, x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट. आता हे 3 पॉईंट जर का ट्रायंगलचे वर्टेक्स असतील, लक्षात घ्या, ज्याला आपण मराठीत शिरोबिंदू म्हणतो, लक्षात घ्या. सो हे ट्रायंगलचे हे पॉईंट्स आहेत. म्हणजे या 3 पॉईंट्स पासून इथं काय तयार झाला, एक ट्रायंगल बनलेला आहे. लेट्स से की दिस पॉईंट इज, हा जो काही वर्टेक्स आहे याला मी म्हणतो P. ओके, याला म्हणतो P. मग याचे कोऑर्डिनेट काय असतील x1 y1. हा दुसरा पॉईंट घेतो Q, ज्याचे कोऑर्डिनेट आहेत x3 y3 आणि हा पॉईंट आहे R x2 y2. लक्षात घ्या. सो असा हा एक ट्रायंगल इथं बनलेला आहे. आता या ट्रायंगलच्या आतमध्ये जो एरिया इनक्लोज झालेला आहे, लक्षात घ्या, हा एरिया, हा जो एरिया आहे मित्रांनो, हा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा बाय युजिंग दी कन्सेप्ट ऑफ डिटर्मिनंट. हा एरिया जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, हा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग हा एरिया कसा मिळतो, लक्षात घ्या. सो द एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल by using determinant. ओके, बाय युजिंग डिटर्मिनंट इज गिवन बाय. लक्षात घ्या. या फॉर्म्युलाने आपण हा काय करतो, एरिया फाइंड आउट करतो. सो एरिया इज इक्वल टू 1/2 डिटर्मिनंट ऑफ x1 x2 x3 देन y1 y2 y3 आणि थर्ड कॉलम जो असेल तो असेल 1 1 1. लक्षात घ्या. सो अशा पद्धतीचा हा जो काही डिटर्मिनंट असतो, दिस डिटर्मिनंट गिव्स द व्हॅल्यू ऑफ एरिया इनक्लोज बाय दी पॉईंट्स PQR. हे 3 पॉईंट्स असतील. लक्षात घ्या. ट्रायंगलचे जे 3 साइड असणार, हा त्रिकोण आहे, ट्रायंगल आहे, त्याला 3 साइड्स असतील PQ QR RP. या ट्रायंगलच्या 3 साइड झाल्यात, बाजू झाल्यात आणि या ट्रायंगलचे हे 3 वर्टेक्स असतील. ओके, मराठीत आपण त्याला शिरोबिंदू म्हणतो. हे वर्टेक्सचे जर का कोऑर्डिनेट्स आपल्याला दिले असतील तर त्यांचा वापर करून आणि डिटर्मिनंट कन्सेप्टचा वापर करून आपण त्याच्यामधला एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. एक दुसरी कन्सेप्ट
कन्सेप्ट आपल्याला ऑलरेडी माहिती असते की जर ट्रायंगलच्या आपल्याला साइड्स माहिती असतील सो बाय युजिंग हिरोन्स फॉर्म्युला म्हणा किंवा बेस आणि हाईट माहित असेल तर बाय युजिंग 1/2 बेस इंटू हाईट आपण एरिया कॅल्क्युलेट करतो. पण इथं मुळात आपण काय करतोय डिटर्मिनंट ह्या कन्सेप्टचा वापर करून एरिया कॅल्क्युलेट करायला शिकतोय. तर त्यावेळेस आपल्याला ह्या फॉर्म्युल्याचा वापर करावा लागणार. ओके, लक्षात येते 1/2 टाइम्स डिटर्मिनंट ऑफ x1 x2 x3 फर्स्ट कॉलम, देन y1 y2 y3 सेकंड कॉलम आणि 1 1 1 हा थर्ड कॉलम असेल. वेअर x1 y1 हा असेल एक पॉइंट, दुसरा पॉइंट काय असणार x2 y2 आणि तिसरा काय असेल x3 y3. लक्षात घ्या. मग ते p चे कोऑर्डिनेट असू शकतात x1 y1, r चे कोऑर्डिनेट असू शकतात x2 y2 किंवा q चे असू शकतात. ते कोऑर्डिनेट काही असू द्यात, लक्षात घ्या, त्यात ते फरक पडत नाही. मग आता आपण या कन्सेप्टला काय करूयात आणखी चांगल्या डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स. आणि इथे जे काही एक्झाम्पल मी इथे घेणार आहे ते प्रिव्हियसली आलेले प्रश्न जे असतील ते आधी इथे घेतो. लक्षात घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होणार की पूर्णतः ही कन्सेप्ट समजेल. मग आता मित्रांनो बघा, सगळ्यात पहिला क्वेश्चन मी इथे घेतो. ओके, नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 बघा, फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. Find the area of triangle whose vertices are okay. So vertex single असेल तर vertex आणि number of असतील तर vertices. So vertices are, लक्षात घ्या, 3 1 second -3 1 -3 1. दूसरा पॉइंट आहे -3 1 and -3 -2 -3 -2. लक्षात घ्या, हा क्वेश्चन विचारला मित्रांनो आपल्याला समर 2018 मध्ये. ठीक आहे. तर बघा, असे 3 पॉइंट्स आहेत, 3 1 -1 3 -3 1 आणि -3 -2 असे 3 पॉइंट्स आहेत. आता हे 3 पॉइंट काय रिप्रेझेंट करतात? ते रिप्रेझेंट करतात व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. सो ट्रायंगलचे ते व्हर्टायसेस आहेत किंवा ट्रायंगलचे ते शिरोबिंदू आहेत. आता यांचा वापर करून आपण आणि डिटर्मिनंट कन्सेप्टचा वापर करून आपण ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करणार आहोत. ओके, यांचा 3 पॉइंट्स आहेत. सो 3 पॉइंटचा वापर करून जो काय ट्रायंगल बनेल त्याचा एरिया. मग आपल्याकडे डायरेक्टली फॉर्म्युला आहे जो मी तुम्हाला इथे दिलेला आहे. त्या फॉर्म्युल्याचा आपण डायरेक्ट वापर करूया. लक्षात घ्या, व्हॉट इज द एरिया. त्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत लक्षात घ्या की लेट या पॉइंटला आपण नाव देऊन टाकू. लेट x1 y1 हा जो काही पॉइंट असेल त्याला मी म्हणतो 3 1. फर्स्ट पॉइंट जो दिलेला आहे त्याला मी डिनोट करतो x1 y1 ने. सेकंड जो पॉइंट दिला मित्रांनो त्याला आपण डिनोट करूया x2 आणि y2 ने. x2 y2 ओके, -3 1. आणि जो तिसरा पॉइंट दिलेला आहे त्याला मी रिप्रेझेंट करतो x3 y3 ने आणि त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत -3 -2. ओके, सुरुवातीला काय करायचं की हे जे दिलेले पॉइंट आहेत त्यांना एका जनरल नोटेशनने डिनोट करून द्या. ओके, देन बाय युजिंग determinant, by using the determinant concept, area of triangle is given by बोला. सो काय फॉर्म्युला आपल्याकडे समोर फॉर्म्युला दिलाय बघा, लक्षात घ्या. सो एरिया इज इक्वल टू 1/2 बोला. सगळ्यात आधी काय करायचं, x1 x2 x3 चा पहिला कॉलम येणार. मग बोला याचा x1 काय आहे. सो x1 आहे 3, नंतर x2 काय आहे -3, x3 काय आहे -3. सो हा झाला पहिला कॉलम. ओके, चला मग तो पहिला कॉलम आपण लिहूया 3 -3 -3. ओके, x1 x2 आणि x3 क्लिअर. आता सेकंड कॉलम तो काय असणार y1 y2 y3. मग बोला इथं y1 काय आहे 1, y2 काय आहे 1 आणि y3 काय आहे -2. मग x1 x2 x3 चा पहिला कॉलम झाला, y1 y2 y3 चा सेकंड कॉलम झाला आणि थर्ड कॉलम काय असेल मित्रांनो, सिम्पली थर्ड कॉलम असेल 1 1 1. बघा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे बरोबर. x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1 अशा पद्धतीने. आता फक्त आपल्याला काय करायचंय की तुमच्या समोर जो काही डिटर्मिनंट दिसतोय या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करून जे काय आलेलं आन्सर असेल ते काय असणार, एरिया ऑफ द ट्रायंगल इनक्लोज बाय द व्हर्टायसेस. लक्षात घ्या. मग चला आपण याला सॉल्व्ह करूयात. ओके, याला आपण सॉल्व्ह करूयात. समोर इथंच मी त्याला सॉल्व्ह करतो. लक्षात घ्या. सो हा 1/2 तर कॉन्स्टंट आहे त्याला ॲज इट इज राहू देऊ.
त्याला ॲज इट इज राहू देऊया. आता डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करतो आपण 3/3चा. सगळ्यात पहिल्यांदा हा 3 एलिमेंट मी इथं घेणार. ओके, हा 3 एलिमेंट मी घेतला. तो 3 एलिमेंट घेतल्यानंतर तो ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलममध्ये आहे त्यांना आपण काय करतो, डिलीट करतो. डिलीट झाल्यानंतर राहिलेला 4 एलिमेंटचा डायरेक्टली डिटर्मिनंट घ्यायचा. डायरेक्टली डिटर्मिनंट. ओके, चला मग मी आता तो लिहितो इथे, लक्षात घ्या. मग आता हा डिटर्मिनंट कसा असणार, 1 × 1 1 मायनस -2 × 1 -2 × 1 म्हणजे -2. ऑलरेडी इथं मायनस साइन असल्यामुळे हा झाला +2. हा झाला +2. नंतर ज्यावेळेस तुम्ही सेकंड एलिमेंट आता इथं घेणार, तो सेकंड एलिमेंट घेत असताना मित्रांनो कशाने घ्यायचा आपल्याला, तो विथ निगेटिव्ह साइन. मग हा -1 सेकंड एलिमेंट तो ज्या रो मध्ये त्या कॉलम मध्ये ते डिलीट करा आणि राहिलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट घ्या. -3 × 1 -3 -3 × 1 तो -3 आणि ऑलरेडी तिथं मायनस साइन असल्यामुळे हा झाला +3. ठीक आहे. तिसरा एलिमेंट जेव्हा उचलणार तेव्हा त्या एलिमेंटची साइन कोणती असते रे, त्या एलिमेंटची साइन असते प्लस. ओके, तो ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये ते डिलीट करा. मग -3 × -2 हा झाला +6 -3 × 1 म्हणजे तो झाला -3 पण ऑलरेडी तिथं मायनस साइन असल्यामुळे हा झाला +3. ठीक आहे, हा झाला +3. आता आपण काय करूया, सगळे जे काही ब्रॅकेट्स मी प्रोव्हाइड केले ते सगळे ब्रॅकेट आतमध्ये सिंपल ब्रॅकेट दिल्यामुळे इथे मी बाहेर काय करतो की एक अशा पद्धतीने स्क्वेअर ब्रॅकेट रिप्रेझेंट करतो. बघा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, कारण त्याच्या बाहेर 1/2 हा कॉन्स्टंट आहे. हा अशा पद्धतीने हा डिटर्मिनंट आपण सोडून घेतला, लक्षात घ्या. आणि खूपदा काय होतं, मी तुम्हाला मागे पण म्हटलं की बऱ्याचदा आपल्याला चिन्हांचे जे नियम आहेत ते आपल्याला वापरावे लागतात. आणि मी इथं ज्या पद्धतीने सर्कल करतोय असे गोल गोल, ते पेपरमध्ये तुम्हाला करायचे नाहीत, हे तुम्हाला समजावं म्हणून मी करतोय. सगळ्यात आधी काय केलं मित्रांनो, आपण हा 3 ॲज इट इज घेतला. 3 घेतल्यानंतर तो ज्या कॉलममध्ये ज्या रो मध्ये ते डिलीट करा. 1 × 1 1 -2 × 1 तो होतो -2 पण ह्या दोघांमध्ये आपल्याला ऑलरेडी निगेटिव्ह साइन द्यावी लागते त्यामुळे तो झाला प्लस. सेकंड एलिमेंट घेत असताना विथ मायनस साइन घ्या. तो ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये त्याला डिलीट करा. -3 × 1 -3 नंतर -3 × 1 तो काय बनेल, -3 बनेल पण ऑलरेडी तिथे निगेटिव्ह साइन असणार म्हणून तो झाला +3. शेवटी +1 कॉलम रो डिलीट. -3 × -2 झाला +6. ओके, देन -3 × 1 इट बिकम्स +3. आता या सगळ्या गोष्टींची अल्जेब्राइक सम करा. मग बोला याचं आन्सर काय येतं फायनल आपण ते चेक करूया. हा 1/2 तर ॲज इट इज. मित्रांनो हा बघा लक्षात घ्या, 2 × 1 हा झाला 3 आणि त्याच्या बाहेर आहे 3 म्हणजे किती झाले ते 9. पुढे -3 आणि +3 त्याचा आन्सर काय येणार 0 आणि 0ला तुम्ही -1 ने मल्टिप्लाय करताय परत आन्सर काय येणार प्लस मायनस जे काय असेल पण ते 0च असणार. ओके, पुढे 6 + 3 म्हणजे ते झालं 9 आणि 9ला बाहेर आउटसाइडला कोणता फॅक्टर आहे मल्टिप्लाइंग 1 मग 9 × 1 म्हणजे 9 म्हणजे आन्सर काय येणार +9. लक्षात घ्या अशा पद्धतीने. मग आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला परत. मग मध्ये काय होते 9 आणि 9 ते झाले 18 / 2 म्हणजे आन्सर काय येणार शेवटी 9. म्हणजे मित्रांनो हे झालं फायनल आन्सर आलं याचं 9. आता हा डिटर्मिनंटचा आन्सर आला 9 पण प्रश्न होता की एरिया ऑफ द ट्रायंगल आणि एरियाचं युनिट काय असतं जनरली सेंटीमीटर स्क्वेअर मीटर स्क्वेअर अशा पद्धतीने. पण इथं आपल्याला स्पेसिफिक दिलेलं नाहीये कोणत्या युनिटमध्ये पाहिजे म्हणून आपण काय करणार शेवटी 9 युनिट असं आपण त्याला रिप्रेझेंट करणार. कारण तो युनिट जो आहे तो सेंटीमीटर स्क्वेअर पण असू शकतो मीटर स्क्वेअर पण असू शकतो. स्पेसिफिक दिलेलं नाही त्यामुळे सिम्पली आपण 9 युनिट्स असं रिप्रेझेंट करणार. तर हे झालं मित्रांनो एरियाचा आन्सर. एरिया इज इक्वल टू व्हॉट 9 युनिट. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय हा प्रश्न 2 मार्काला विचारला जातो. किती मार्काला 2 मार्काला. बघा मी इथं लिहून देतो तुम्हाला हा 2 मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे. सगळ्यात फर्स्ट टॉपिक आपण जो स्टडी केला डिटर्मिनंट ऑफ 2/2 आणि 3/3 तर तोही 2 मार्काला असतो. एरिया फाइंड आउट करायचा क्वेश्चन पण 2 मार्काला विचारला जात असतो. पण 4 मार्काला कोणता प्रश्न विचारला जाईल तुम्हाला सॉल्व द गिवन सिस्टीम बाय युजिंग क्रॅमर्स रूल जो की आपण ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे. आणि त्यात जरी तुम्हाला काही डाऊट्स असतील तर त्यासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर तर तुमच्याकडे अवेलेबल असणार. आता तुम्ही कॉन्टॅक्ट करून तो डाऊट आणखी क्लिअर करू शकतात. अतिशय तो सोपा टॉपिक आहे. ठीक आहे. सो आय थिंक तुम्हाला या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तर दिलेल्या पॉईंट्सला आधी तुम्ही डिनोट करा आणि नंतर डायरेक्टली फॉर्म्युला वापरून डिटर्मिनंट सॉल्व करून आन्सर फाइंड आउट करा. हा झाला पहिला प्रश्न जो की समर 2018 मध्ये आला होता. आणखी आपण याच टॉपिक वरती आणखी 1-2 क्वेश्चन घेऊयात. लक्षात घ्या. चला आता मी दुसरा प्रश्न इथं घेतो. क्वेश्चन नंबर 2. हा क्वेश्चन नंबर 2. ओके, अगेन द क्वेश्चन इज सेम की फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल हुज वर्टाइसेस आर फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल whose vertices are. Find the area of triangle whose vertices are. लक्ष द्या. नंबर 1 -3 1 दूसरा 1 -3 तीसरा
2 3. ओके, -3 1 1 -3 आणि 2 3. हा क्वेश्चन विचारला मित्रांनो विंटर एक्झाम मध्ये. बघा लक्षात घ्या, हा क्वेश्चन कधी विचारलाय तुम्हाला? विंटर 2019. ओके, चला या प्रश्नाला आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. काय दिले तुम्हाला? क्वेश्चन असा म्हटलाय, फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर. मग आपल्याला हे 3 व्हर्टायसेस दिलेत, 1 2 3. सुरुवात करताना आपण काय करणार आहोत की जे दिलेले व्हर्टायसेस आहेत यांना आपण काय करूयात, त्यांना आपण डिनोट करूयात की लेट, पहिला जो काही पॉईंट दिलाय मी त्याला डिनोट करतो x1, y1 ने. ओके, x1 y1 ने काय असणार तो पॉईंट? -3 1. ओके, आता दुसरा जो काही दिलेला आहे त्याला मी डिनोट करतो x2 आणि y2 ने. x2 y2 बघा, x2 y2 ने तो काय आहे 1 -3. आणि तिसरा जो आहे अँड नंबर 3 त्याला मी म्हणतो x3 y3. ओके, आणि तो काय आहे 2 3. अशा पद्धतीने. ठीक आहे, 3 पॉईंट आहेत. चला डायरेक्ट लिहूया. देअरफॉर द एरिया ऑफ ट्रायंगल बाय using determinant. ओके, मग बोला काय येणार? इज गिवन बाय एरिया ऑफ ट्रायंगल बाय युजिंग डिटर्मिनंट इज गिवन बाय. ओके, एरिया इज इक्वल टू 1/2. बोला सगळ्यात आधी काय करणार? बघा, हा झाला तुमचा x1, नंतर x2 आणि x3. पहिला कॉलम असेल x1 x2 आणि x3 चा. x1 x2 x3 चा फॉर्म्युला लिहून घेतो आधी. x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1. ओके, इक्वल टू 1/2 ॲज इट इज. बोला आता इथे x1 x2 x3 कोणकोणते आहेत ते लिहा. मग बघा, इथे x1 आहे -3, x2 कोण आहे राजांनो? 1 आणि x3 काय आहे? 2. x1 x2 x3. नंतर काय करणार? y1 y2 y3. y1 काय आहे? 1, y2 काय आहे? -3 आणि y3 काय आहे? 3. अशा पद्धतीने लास्ट कॉलम काय असणार? 1 1 1. हा झाला लास्ट कॉलम. ओके, इथपर्यंत काय अडचण नसेल तुम्हाला. मग आता काय पुढे काय अडचण असणार आहे ना? ऑलरेडी आपण याची खूप प्रॅक्टिस केलेली आहे. 3/3 चा डिटर्मिनंट फक्त आपल्याला सोडवायचा आहे. चला मग आता हा डिटर्मिनंट आपण सोडवूया. मग एरिया इज इक्वल टू 1/2 ॲज इट इज बाहेर राहू द्या. इथं स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो मी. आता पुढे काय करणार? -3 हा एलिमेंट उचलायचा. सगळ्यात आधी -3 उचला. ओके, हा झाला -3. मग काय करणार? त्याच्या आतमध्ये असणारे एलिमेंट बघा, हा रो कॉलम डिलीट. -3 × 1 हा झाला राजांनो -3 -1 × 3 1 × 3 सर 3 ॲज इट इज. चला, दुसरा एलिमेंट ज्या वेळेस आपण घेत असतो तर दुसऱ्या एलिमेंटची साईन कोणती असते बरं? त्याची साईन असते निगेटिव्ह. मग त्याला विथ निगेटिव्ह साईन उचलूया. मग मित्रांनो इथं काय असणार? -1. चला, -1 म्हणजे काय? विथ निगेटिव्ह साईन घेतलाय मी. तो ज्या कॉलम मध्ये ज्या रो मध्ये त्याला डिलीट करा. ते डिलीट झाल्यानंतर जे काही उरेल त्याचा डिटर्मिनंट 1 × 1 हा झाला 1 मायनस हा 1 × 2 हा झाला 2. ओके, आता तिसरा एलिमेंट कोणता आहे? +1. रो कॉलम डिलीट करा. 1 × 3 हे झाले 3 मायनस 2 × -3. आता 2 × -3 म्हणजे -6 आणि ऑलरेडी तिचा मायनस साईन आहे, त्यामुळे हा काय बनेल? +6 आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट आपला इथं झाला कंप्लीट. आलं लक्षात तुम्हाला? हा, अशा पद्धतीने आपण काय केलं? डिटर्मिनंट सोडून घेतला. आता राहिलेलं कॅल्क्युलेशन अतिशय सोपं आहे. अल्जेब्राइक कॅल्क्युलेशन आहे, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. मात्र चिन्हांचे नियम तिथे व्यवस्थित वापरा. जर तुम्ही ते विसरला असणार तर मागे बघा, मी परत लक्षात घ्या, पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण हे चिन्हांचे नियम लिहून घेतलेत. तर तुम्ही नोटबुकमध्ये लिहिले असणार, तर परत एकदा समोर ठेवत चला. मग आता याला सॉल्व्ह करू मित्रांनो. बघा, सो 1/2 ॲज इट इज. हा -3. आता -3 म्हणजे किती झाले ते? -6. -1 ॲज इट इज. 1 - 2 म्हणजे हा झाला -1 प्लस 1 टाइम 3 × 6 हा झाला 9. ब्रॅकेट कंप्लीट. बोलो आता पुढे आणखी याला सॉल्व्ह करत जाऊया. आता -3 × -6 म्हणजे काय झाले ते? +18 -1 × -1 म्हणजे हा झाला +1 आणि हा झाला +9. ओके, मग बोलो याचा आन्सर किती येणार? हा 1 आणि हा 9 म्हणजे ते झाले 10 आणि 18 म्हणजे किती झाले ते? 28. हे मित्रांनो 28/2 म्हणजे काय आलं उत्तर? 14 युनिट. ओके, आणि हा झाला एरिया. हे फायनल आन्सर आला. ओके,
मग ज्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीने हे कंप्लीट लिहिणार, हे फायनल आन्सर काढणार, तर तुम्हाला ह्या क्वेश्चनसाठी असणारे 2 मार्क्स तुम्हाला पूर्णपणे मिळतील. क्लिअर होतंय? सो अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे एरियाचा, की याचा वापर करून म्हणजे डिटर्मिनंट कन्सेप्टचा वापर करून तुम्ही एरिया ऑफ द ट्रायंगल फाइंड आउट करू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला त्या ट्रायंगलचे 3 व्हर्टायसेस माहिती असणं गरजेचं आहे. सो आय थिंक तुम्हाला ही कन्सेप्ट जी आहे ती इथं क्लिअर झाली असेल. सो तुमच्या बुक्समध्ये मित्रांनो याच्या बेसिसवरती बरेचसे सॉल्व क्वेश्चन्स अवेलेबल असतील. सहज एक क्वेश्चन उचला आणि तुम्ही मात्र सोडवून बघा. जर तुम्ही सॉल्व केल्यानंतर बुकमध्ये असणारा आन्सर तुमचा आन्सर बरोबर येत असेल तर तुमची कन्सेप्ट जी आहे ती खूप चांगली आहे. जर मग आता तुम्हाला त्याच्यात लक्षात येणार, जर तुम्ही पुढे सॉल्व करत जाताय, मग बऱ्याचदा काय होतं की कन्सेप्ट तर क्लिअर आहे, फॉर्म्युला तर सोपा आहे, पण तुम्हाला डिटर्मिनंट काढताना अडचण येत असणार. मग डिटर्मिनंट काढताना अडचण येते तर मागचे डिटर्मिनंटचे व्हिडिओ बघा, कशा पद्धतीने आपण ते डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केलेत. कारण फक्त डिटर्मिनंट काढा याच्यावरती 2 मार्क असतात, पण त्यानंतर जेवढेही कन्सेप्ट तुम्ही शिकलात, जसं की क्रॅमर्स रूल आहे, एरिया ऑफ ट्रायंगल आपण इथं फाइंड आउट करतोय, या प्रत्येक ठिकाणी डिटर्मिनंट काढणं गरजेचं आहे. क्रॅमर्स रूलमध्ये तर 4 डिटर्मिनंट काढावे लागतात आपल्याला, त्यामुळे डिटर्मिनंट तुम्हाला जमलंच पाहिजे. त्यामुळे मित्रांनो आधीचे जे फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओ, पहिला आणि दुसरा व्हिडिओ, त्याला खूप मनापासून बघा. जर काढता येत नसेल परत ते व्हिडिओ डिटर्मिनंटचे पहिले 2 बेसिक व्हिडिओ परत एकदा बघा. म्हणजे डिटर्मिनंट तुम्हाला काढता येत असेल तर अतिशय सोपी ही कन्सेप्ट आहे. ओके, सो आय थिंक हे तुम्हाला क्लिअर झालं असणार एरिया ऑफ ट्रायंगल. यासोबतच याच्यात आणखी एक पॉईंट आहे की हे जे 3 पॉईंट आहेत पी क्यू आर, ज्याचे कोऑर्डिनेट तुम्हाला दिले, सपोज हे 3 पॉईंट को लिनियर आहेत का नाही हे सुद्धा आपण डिटर्मिनंटचा वापर करून चेक करू शकतो. काय म्हणतो मी, लक्षात घ्या. दिलेले जे पॉईंट्स आहेत पी क्यू आर, ज्याचे कोऑर्डिनेट असू शकतात x1 y1 x2 y2 x3 y3 रिस्पेक्टिव्हली, हे पॉईंट्स को लिनियर आहेत का नाही हे सुद्धा तुम्ही डिटर्मिनंटचा वापर करून सांगू शकतात. को लिनियर म्हणजे एका रेषेत आहेत का नाही हे तुम्ही सांगू शकतात. मग कसं, आधी आपण त्याला समजून घेऊया, नंतर त्याचाही एक क्वेश्चन मी घेईल. लक्षात घ्या. हे बघा, सपोज लेट पी पॉइंट दिलाय, पी x1 y1, सेकंड पॉइंट आहे सपोज या केसमध्ये क्यू x2 y2 अँड आर x3 y3. हे 3 पॉइंट दिलेत, x1 y1 x2 y2 आणि x3 y3. if points P, Q and R are collinear, then determinant of x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1 इज इक्वल टू 0. लक्षात घ्या. जर का हे 3 पॉईंट कोलिनियर पॉईंट असतील म्हणजे एका रेषेवरचे पॉईंट असतील, बघा लक्षात घ्या, एका रेषेवरचे पॉईंट म्हणजे सपोज हा पॉईंट आहे पी, हा पॉईंट आहे क्यू आणि हा पॉईंट आहे आर, यांना म्हणतात कोलिनियर, एका रेषेवर असणारे पॉईंट. मग या पॉईंटचे कोऑर्डिनेट असतात. हे कोऑर्डिनेट वापर करून, या कोऑर्डिनेटचा वापर करून असा एक डिटर्मिनंट प्रिपेअर करायचा. जर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर का 0 येत असेल तर याचा अर्थ असा होतो की हे 3 पॉईंट कसे आहेत, एका रेषेवरती आहेत म्हणजे कोलिनियर आहेत. किंवा तुम्ही असंही म्हणू शकतात जर हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत तर याचा अर्थ काय की यांचा असणारा हा जो डिटर्मिनंट आहे हा कंपल्सरी 0 येईल. म्हणजे हा डिटर्मिनंट जर का 0 येतोय तर हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत. हे 3 पॉईंट जर कोलिनियर असतील तर त्यांचा हा डिटर्मिनंट काय असणार, 0 असणार. दोघांचा अर्थ एकच आहे. लक्षात आहे तुम्हाला. मग बऱ्याचदा यावरती सुद्धा आपल्याला 2 मार्काचा क्वेश्चन दिला जातो, विचारला जातो की आपल्याला 3 पॉईंट्स दिलेले असतात आणि प्रश्न असा असतो की तुम्हाला ते शो करा किंवा प्रूव्ह करा की हे 3 पॉईंट कोलिनियर पॉईंट्स आहेत. मग जर का यांचा डिटर्मिनंट इक्वल टू 0 येत असेल तर याचा अर्थ काय झाला की 3 पॉईंट ते कोलिनियर आहेत. मग आपल्याला फक्त डिटर्मिनंट बनवायचा असतो आणि त्याचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते तेवढं आपल्याला दाखवायचं असतं. बरं, असाही प्रश्न विचारला जातो की हे 3 पॉईंट नॉन कोलिनियर पॉईंट आहेत तसं दाखवा. जर डिटर्मिनंट त्याचा 0 आला तर ते कोलिनियर, 0 येत नसेल म्हणजे नॉन 0 व्हॅल्यू येत असेल तर त्या केसमध्ये ते काय झाले, नॉन कोलिनियर. अतिशय सोपा हा क्वेश्चन असणार आहे. यात आणखी तिसरी व्हरायटी अशी असते की प्रश्न आपल्याला असा दिला जातो की पी क्यू आर हे 3 पॉईंट जे आहेत ते कोलिनियर आहेत आणि या 3 पॉईंटपैकी एखादा जो व्हेरिएबल असतो तो काय असणार, के किंवा असणार ए आणि त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. म्हणजे जर हे 3 पॉईंट कोलिनियर असतील तर याचा अर्थ काय की हा डिटर्मिनंट येणार 0. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती असते. मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती असते तर याच्यामध्ये असणारा कोणत्याही अननोनची व्हॅल्यू तुम्ही काढू शकतात. ओके, सो अशा वेगवेगळ्या व्हरायटी येऊ शकतात. मग आता आपण सगळ्यात बेसिक क्वेश्चन याचा सॉल्व्ह करून घेऊया. लक्षात घ्या. आधी प्रश्न लिहितो मी. क्वेश्चन नंबर 1.
बघा एक क्वेश्चन आपण याचा सॉल्व्ह करून घेऊया. शो दॅट द पॉइंट्स okay, show that the points 8, 1, 8, 1, 3, -4, 3, -4, and 3, -4, and 2, 2, -5, 2, -5 are collinear using determinant. ओके, युझिंग डिटर्मिनंट. मित्रांनो हा प्रश्न ऑलरेडी विचारलेला गेलेला आहे विंटर एक्झाम 2017 मध्ये. 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. बघा फॉर्म्युला तुमच्या समोर लिहिलेला आहे मी, म्हणजे कन्सेप्ट जी ऑलरेडी तुमच्या समोर आहे त्याचा आपण वापर करणार आहोत. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, शो दॅट म्हणजे काय प्रूव्ह करायचं आपल्याला की हे तिघच्या तिघ पॉईंट काय आहेत, कोलिनियर आहेत, कोलिनियर. आणि त्यासाठी आपण कशाचा वापर करणार आहोत, डिटर्मिनंटचा. म्हणजे जर हे 3 पॉईंट कोलिनियर आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, म्हणजेच आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की हा जो काही डिटर्मिनंट तुमच्या समोर मी इथे लिहिलेला आहे बघा, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली पाहिजे, 0 आली पाहिजे. मग सगळ्यात पहिलं आपलं काय काम आहे की आपल्याला एक डिटर्मिनंट बनवायचा, त्या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करत जा. जर त्याची व्हॅल्यू 0 आली याचा अर्थ असा आहे की हे तिघ पॉईंट कोलिनियर आहे. जर त्याची व्हॅल्यू 0 येत नसेल तर याचा अर्थ काय होतो की तिघ पॉईंट नॉन कोलिनियर आहे. आता शो दॅटचे प्रूव्ह दॅटचे जे प्रश्न असतात, प्रश्न देणारा जो काही तो आपल्याशी खोटं बोलत नाही, म्हणजे ऑलरेडी त्याने मेन्शन केलेलं असतं की शो करा बाबा हे कोलिनियर आहेत, म्हणजे ते कोलिनियरच असतात, फक्त आपल्याला प्रूव्ह करायचं असतं. त्याचा फक्त मिनिंग असा असतो की तुम्हाला खरंच ती कन्सेप्ट कळली का नाही त्याला हे समजून घ्यायचं असतं. म्हणजे ऑलरेडी हा क्वेश्चन जो आहे तो ट्रू आहे, हे स्टेटमेंट ट्रू आहे, फक्त आपल्याला आता ते व्हेरीफाय करायचं आहे. मग बघा आता पुढे काय करतो आपण. सगळ्यात आधी जे काही पॉईंट्स दिलेले असतील त्या पॉईंट्सला एक पर्टिक्युलर नोटेशन देऊन टाका. मग बघा लेट पहिला जो पॉईंट आहे त्याला मी डिनोट करतो x1, y1. ओके, x1, y1, 8, 1 पहिला जो पॉईंट असेल त्याला म्हणतो मी हा झाला 8, 1. ठीक आहे. आता कॉमा दुसरा जो पॉईंट आहे त्याला मी डिनोट करतो x2, y2 ने 3 -4 अँड तिसरा जो पॉईंट आहे त्याला मी डिनोट करतो x3, y3 ने. बरोबर, तो काय असणार 2 -5. याचे तिघ पॉईंट जे आपण इथं डिनोट करून दिले. ठीक आहे. आता आपण काय करणार, सगळ्यात आधी हा जो डिटर्मिनंट तुम्ही कन्सिडर करतो इथं लक्षात घ्या. कन्सिडर डिटर्मिनंट x1, x2, x3, y1, y2, y3 आणि शेवटी काय 1, 1, 1 हा डिटर्मिनंट आधी प्रिपेअर करूया. मग बोला हा डिटर्मिनंट कसा येणार, दिलेल्या पॉईंट्स मध्ये बोला x1, x2, x3. x1 कोणता आहे रे 8, x2 3, x3 2, y1, y2, y3. y1 काय 1, y2 -4, y3 -5. शेवटी काय असणार 1, 1, 1. बोला हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, मग बोला या डिटर्मिनंटचा आन्सर किती येणार, हा 8 ॲज इट इज, हा 8 ॲज इट. रो कॉलम डिलीट -4 × 1 -4 -5 × 1 -5, पण ऑलरेडी मायनस साईन असल्यामुळे हा झाला +5. दुसरा एलिमेंट जेव्हा घेणार तेव्हा विथ निगेटिव्ह साईन घ्या. रो कॉलम डिलीट 3 × 1 3 -2 × 1 प्लस तिसरा एलिमेंट आहे +1, तो रो कॉलम डिलीट करा 3 × -5 -15 3 × -5 -2 × -4 म्हणजे -8, सो इट बिकम +8. हा झाला ब्रॅकेट. अशा पद्धतीने इथपर्यंत आपण आलो. ठीक आहे, ही झाली पहिली स्टेप, ही झाली दुसरी आणि तिसरी. आता याला परत आपल्याला पुढे सॉल्व्ह करत जायचं आहे, म्हणजे तो रिमेनिंग पार्ट मी इथं लिहितो. सो इक्वल टू बोला काय येणार मग आता हा 8 -4 + 5 -4 + 5 म्हणजे काय झाला तो +1. नंतर -1 3 -2 म्हणजे काय 1 प्लस 1 टाइम -15 + 8 म्हणजे किती झालं ते -7 इज इक्वल टू 8 -1 -7. सो 8 - 8 इज इक्वल टू 0. लक्षात घ्या सुरुवात कुठून केली आपण या डिटर्मिनंट पासून. म्हणजे याचा अर्थ काय झाला की हा जो काही डिटर्मिनंट देअरफॉर x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1
इज इक्वल टू, बरोबर काय कोऑर्डिनेट होते ते 8 3 2 1 -4 -5 आणि हा 1 1 1. या डिटर्मिनंटचा आन्सर काय आला 0. आणि जर का या डिटर्मिनंटचा आन्सर 0 येत असेल तर आपण फायनल स्टेटमेंट काय लिहिणार, देअरफॉर द गिवन पॉइंट्स आर कोलिनियर. सो देअरफॉर द गिवन पॉइंट्स आर कोलिनियर. येतं लक्षात. सो अशा पद्धतीने ते कोलिनियर आहेत का नाही हे आपण सहजपणे प्रूव्ह करू शकतो. सिंपल काय करायचं की एक डिटर्मिनंट बनवा, x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1. आणि या डिटर्मिनंटला मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. त्याचा आन्सर जर का 0 येत असेल तर याचा अर्थ असा होतो तिघं पॉईंट हे कोलिनियर आहेत. 0 येत नसेल तर ते नॉन कोलिनियर पॉईंट असे असतात. ज्यावेळेस शो दॅट प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन येतो तर आपल्याला काय करायचं, सगळ्यात आधी त्याला नोटेशन द्या, डिटर्मिनंट पासून सुरुवात करा, शेवटी ते आन्सर 0 आणून दाखवा. आल्यानंतर डायरेक्टली स्टेटमेंट लिहा की याचा डिटर्मिनंट 0 येतोय म्हणजे पॉइंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. ओके. सो अशा पद्धतीने मित्रांनो हे आपलं फर्स्ट युनिट जे आहे अल्जेब्रा त्यामध्ये असणारं सेकंड चॅप्टर होतं डिटर्मिनंट, ज्याला 6 मार्काचं वेटेज आहे. एक क्वेश्चन 2 मार्काचा विचारला जातो आणि जो दुसरा क्वेश्चन आहे तो 4 मार्काचा विचारला जातो. तर लक्षात घ्या 2 मार्कावरती डिटर्मिनंट फाइंड आउट करा, 2/2 चा असेल किंवा 3/3 चा असेल. त्यासोबतच हा क्वेश्चन एरिया ऑफ द ट्रायंगल आणि कोलिनियर आहेत का नाही हे प्रूव्ह करण्यासाठी विचारलं जातं. तर हे 2 मार्काचे क्वेश्चन झालेत. 4 मार्काचा जो प्रश्न विचारला जातो तो कोणता असतो, क्रॅमर्स रूलचं अप्लिकेशन, सॉल्व द सिस्टीम बाय युजिंग द क्रॅमर्स रूल. त्याचा वापर करून आपण काय करतो, सिस्टीम सॉल्व करतो. त्याला 4 मार्काचं वेटेज. म्हणजे एकत्रितपणे हे जे युनिट हे जे चॅप्टर होतं आपलं डिटर्मिनंटचं हे 6 मार्काचं वेटेज आला. सगळ्यात आधी आपण स्टडी केला आहे लॉगॅरिथम, त्याला 2 मार्काचं वेटेज होतं आणि डिटर्मिनंटला 6 मार्काचं. म्हणजे आता जवळजवळ आपला 8 मार्काचा अभ्यास झालेला आहे. आता यानंतर आपण थर्ड चॅप्टरला सुरुवात करणार ज्याचं नाव आहे मॅट्रिसेस. ओके. इथं आपण थांबूया. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा याच्यात जर डाऊट असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असतो, त्यावर तुम्ही मला काय करू शकतात, कॉन्टॅक्ट करून डाऊट क्लिअर करू शकतात. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.